आजच्या आपल्या या फिनाले एपिसोडमध्ये आम्ही अशा काही आयडियाबाजांना बोलावलं ज्यांना आम्हाला सेकंड चान्स द्यायचा होता. पण एक सरप्राईज आम्ही वाचवून ठेवलंय. ती आयडियाबाजच्या या मंचाची अशी सक्सेस स्टोरी आहे जी इतकी महत्त्वपूर्ण आहे की येणारे सगळे आयडियाबाज त्यांना या मंचाबद्दल गर्व असेल की ते इथे येणार आहे. मी एका अशा आयडियाबद्दल बोलणार आहे जी 3 महिन्यांपूर्वी कोणाला माहीत देखील नव्हती आणि आयडिया टू बिझनेसचं जिवंत उदाहरण बनणार आहे, जी प्रेझेंट डे आयडिया म्हणून म्हणू शकता पण फ्युचरचा युनिकॉर्न बनायला चालू. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम कागपत्रचं. कागपत्र एक स्मार्ट डिजिटल किऑस्क जो कधीही कुठेही सुरक्षित पद्धतीने प्रिंटआउट्स देऊ शकतो. चला तर भारताचे पहिले ट्रूली सेल्फ सर्व्हिस प्रिंटिंग नेटवर्क घडवूया. यासाठी आमची आस्क आहे 20 लाख ॲज अ प्रीसीड फंड इन द एक्सचेंज ऑफ कन्व्हर्टेबल नोट फॉर 25% डिस्काउंट. वाव. तुम्ही म्हणाला तर 20 लाख 25% साठी. चला, मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे. कमाल आहे. आता प्रिंटिंगसाठी धावपळ करण्याचे काही टेन्शनच नाही. प्रिंट बडी आहे ना. आता तुमच्यासाठी आला आहे एकदम सोपा प्रकार, प्रिंट बडी, जिथे घरी बसल्या प्रिंट डिलिव्हर पण होतील आणि जर हवे असतील तर स्वतः जाऊन आरामात पिकअप पण करू शकता. पाहिलं तुम्ही किती सोपं आहे प्रिंट बडीचा वापर करणं. आणि प्रिंट बडी फक्त कॉलेजसाठी नाही, तर आता हे उपलब्ध आहे हॉस्टेल्स, हॉस्पिटल्स, सरकारी कार्यालय, RTO ऑफिस, पासपोर्ट ऑफिस, कोर्ट्स, हॉटेल्स, अपार्टमेंट्स, लॅबोरेटरीज. इतकंच नाही तर बँकमध्ये सुद्धा. आता प्रिंट बडी बरोबर कोणतेही लीगल डॉक्युमेंट, मग ते रेंटल ॲग्रीमेंट असो, एफिडेव्हिट असो किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी असो, सगळे लीगल डॉक्युमेंट्स सरळ ई-स्टॅम्प पेपरवर प्रिंट होणार. प्रिंट बडी ई स्टॅम्प प्रिंटिंगचा सर्वात सोपा मार्ग. प्रिंट बडी म्हणजे प्रिंटिंग सोपं, कधीही कुठेही, किऑस्क पासून प्रिंटिंग एक्सपिरियन्स सेंटर पर्यंत. फ्रेंचाइज मॉडेल असो वा बाय लीज ऑप्शन्स, प्रिंट बडी आहे सगळीकडे. तुमच्या कॉलेजमधून तुमचे मेंटॉर पण आले तिकडे. हो, दिनेश इसरानीजी. तर त्यांनाही इकडे बोलूया आपण. दिनेशजी, तुमचं या मंचावर खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच सर. दिनेशजी, तुम्ही पण स्वतः एक इन्क्युबेशन सेंटर चालवता. ॲब्सोल्युटली करेक्ट. तर तुम्ही ते पहिले व्यक्ती असाल खूप साऱ्या आयडियाबाजच्या जीवनामध्ये जे त्यांच्यावर पहिला विश्वास ठेवतात. ॲब्सोल्युटली सर. आम्ही हाच प्रयत्न करतो. आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जातो, एंटरप्रेन्योर्सला शोधतो, त्यांना बाहेर काढतो आणि त्यांच्या आयडियाजना आम्ही कमर्शियल करतो. जेव्हा मी यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा हे एकदम रॉ स्टुडंट्स होते. यांनी जेव्हा मला आयडिया सांगितली तेव्हा यांना माहितीच नव्हतं की हे काय करतायत. मला सांगितलं हा कॉलेजचा प्रोजेक्ट आहे आणि आम्ही कॉलेजचा प्रोजेक्ट करतोय. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला माहितीच नाहीये की तुम्ही कोणत्या गोष्टीवर बसला आहात. अँड बस या शो मध्ये आले. थँक्यू सो मच आयडिया बाज टीम. थँक्यू. आमच्या या मुलांना खूप सपोर्ट मिळाला. संदेश सर, यू हॅव रिअली बीन अ पिलर फॉर माय स्टार्टअप्स. रिअली थँक्यू व्हेरी व्हेरी मच. सर, तुम्ही आम्हाला ऑडियन्समध्ये जॉईन करा, कारण तुमची मुलं Sure, जे sir. करून आले आहेत, जे यांनी नवं रूप घेतलंय ते सगळ्यांना Sure, sir. दाखवूया आणि तुम्ही Sure, पण sir. ऐका त्यांची प्रशंसा. ॲब्सोल्युटली. तर चला, मी बाजूला होतो, तुम्ही तुमचा प्रिंट बडी सगळ्यांना दाखवा. नक्की. It's very nice looking. आता पुढे बघा ना. आता पूर्ण कायापालटच केलंय तुम्ही. कागपत्र जेव्हा आलं होतं तेव्हा दुसरं काहीतरी बनवून आलं होतं, दुसरा काही विचार करून आला होता. हा प्रिंट बडी पूर्ण नवीनच कायापालट झालाय. तुमची ही जी प्रिंट बडी मशीन आहे याचा डेमो तर आपण बघणारच आहोत, पण त्याच्या आधी सांगा की पहिल्या पेज पासून आतापर्यंत जर्नीमध्ये तुमची लाईफ कशी चेंज झाली. जेव्हा आमची ही डील झाली तेव्हा ताबडतोब आम्हाला संदेश सरांचा कॉल आला. संदेश सर अगदी डाऊन टू अर्थ आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी आम्हाला पूर्ण क्लिअरली रोडमॅप सांगितला आणि याच गायडन्समुळे आज आमच्याकडे 750+ इन्स्टिट्यूशन्सचे लेटर ऑफ इंटरेस्ट आहेत. Wow. Well done.
आणि इंडियाची लीडिंग प्रिंटिंग कंपनी आज आमच्या बरोबर जोडलेली आहे आणि अनेक बँक्स बरोबर आता डिस्कशन चालू आहेत. ब्रावो संदेश. ब्रावो फाउंडर्स, व्हेरी गुड. तुम्ही हे सगळं ऐकलं आणि हे सगळं केलं. चला तर मग डेमो दाखवा आम्हाला. हो हो नक्की. सर्वात आधी आपण किऑस्कवर दिलेल्या QR कोडला स्कॅन करणार आहोत. हे जसं स्कॅन होणार आपण प्रिंट बडीच्या ऍपवर पोहोचणार. त्यानंतर आपण अपलोड इथे करू स्क्रीनवर शकतो दिसतंय आणि हे लाईव्ह सिंक पण होत राहणार आहे. आता मी एक डॉक्युमेंट अपलोड करेन. ही टर्मशीट तर नाहीये. डॉक्युमेंट अपलोड होताच आपण प्रिंट प्रेफरन्स सेट करणार. मग कॉस्ट एस्टिमेट होऊन आपल्याला मिळणार. आपण ते पे करणार. UPI ने. UPI ने करू शकतो, डिजिटल वॉलेट आहे आणि डेबिट कार्डनेही पेमेंट करू शकतो. जसं पेमेंट होतं आपल्याला प्रिंट मिळते. ओ वाव, व्हेरी सिम्पल. थँक्यू आयडिया बॉस. वाव, खूपच चांगला प्रोडक्ट बनवलाय. अजून एक गोष्ट, जे कोणी हे पाहतायत ही स्पेस ऍडव्हर्टिजमेंट साठी आहे. युनिव्हर्सिटी रिलेटेड ब्रँडेड प्रॉडक्ट्स असतील तर ते करू शकता इथे. आणि आज मी तुम्हाला रिव्हील करू इच्छितो की जी बिगेस्ट प्रिंटिंग कंपनी ती आमची प्रिंटिंग पार्टनर बनते आणि आमचा ऑलरेडी आम्ही ई स्टॅम्प म्हणून जे गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल आहे आम्ही प्रिंट बडीला कस्टमाइज करणार. म्हणजे हे प्रत्येक लोकेशनला असेल जिथून ई स्टॅम्प प्रिंट होईल. अरे वा वा. लुक ॲट द व्हॉल्यूम वी आर टॉकिंग अबाउट. स्टॅम्प पेपर तर आमचं जीवन तर त्याच्याशिवाय चालूच शकत नाही. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. हे खूपच चांगलं आहे. खूप थँक्यू चांगलं मॅडम, आहे. थँक्यू. खूपच कमालीचे. या या मशीनचे एक्सपिरियन्स सेंटर्स बरोबर इंटिग्रेशन केलं आहे आणि जे याच मंचावर जे स्टार्टअप आले आहेत त्यांच्या बरोबर आम्ही कोलॅबोरेशन केलंय. म्हणजे ही मशीन आम्ही बनवू शकू. आणि ते तुम्ही कुणाबरोबर कोलॅबोरेशन केलंय? मला माहित होतं मी वेंडी बाईट मध्ये काय इन्व्हेस्ट करतोय कारण मी वेंडी माय बाईट गॉड. मला ऑलरेडी माहित होतं की माझ्या या इंटिग्रेशन करण्याने वेंडी बाईटकडे कंटिन्युअस ऑर्डर येतील. आमच्याकडे ऑलरेडी 750 युनिव्हर्सिटीज आणि हॉस्पिटल्सचे कमिटमेंट्स आहेत ही मशीन पुट करण्यासाठी. माझ्याकडे ऑलरेडी मेड इन इंडियाचा वेंडर आहे जो अरे वा. याच मंचावर आला होता. सो माझ्याकडे सप्लायर पण रेडी आहे, माझ्याकडे प्रॉडक्ट पण रेडी आहे, माझ्याकडे इंटिग्रेशन पॉइंट्स पण रेडी आहेत. या सगळ्यांना जर मी कोलॅबोरेट केलं तर वी आर लुकिंग ॲट मिनिमम 1000 करोड टर्नओव्हर. अरे वा 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 वा. आणि संदेशजी, मी जो प्रत्येक वेळी प्रत्येक एपिसोडला प्रत्येक आयडिया बासच्या येण्या जाण्याच्या वेळी बोलायचो की आमच्या इथले हे जे इन्व्हेस्टिंग टायटन्स आहेत ते फक्त पैसा इन्व्हेस्ट नाही करत, ते योग्य प्रकारची मेंटॉरशिप पण देतात. तुम्ही त्या गोष्टीला फार चांगल्या प्रकारे प्रूव्ह केलंय. आणि ही गोष्ट आमचे जितकेही आयडिया बास घरी बसून विचार करत असतील आता ते पुढच्या सीझनला इथे येतील त्याचा तुम्ही विचार करा. इतक्या तयारीबरोबर या. इथे जितके पण टायटन्स बसलेत ते तुम्हाला हात पकडून युनिकॉर्न पर्यंतच्या जर्नीला घेऊन जातील. जेव्हा दम असतो तुमच्या आयडियात तेव्हा स्वप्न साकार होतात प्रत्यक्षात. तर आयडिया बासच्या पहिल्या सीझन मध्ये झाली आहे 41.5 करोड पेक्षाही जास्तीची फंडिंग. मित्रांनो, आयडिया बासचा हा सीझन इथेच संपत आहे. पण चिंता करू नका. जसं प्रत्येक नव्या वर्षामध्ये तुम्ही रिझोल्युशन करता तसं आयडिया बासच्या या मंचाचं पण रिझोल्युशन आहे की पुढच्या वर्षी नव्या आयडियांसोबत आम्ही परत येणार तुमच्याकडे. तर या नवीन वर्षामध्ये जर तुम्हालाही वाटत असेल की तुमची आयडिया आहे खास तर वर्ष 2026 मध्ये रजिस्टर बिंदास. भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच आयडिया बास. आयडिया तुमची, पैसे आमचे. आयडिया बासचा पूर्ण परिवार इथे आहे. सगळे फाउंडर्स पण आहेत, आमचे टायटन्स पण आहेत, IIT हून आमचे प्रोफेसर पण आहेत आणि मी पण आहे. बघा, फक्त पहिल्या सीझनला आम्ही इतका मोठा परिवार बनवलेला आहे
असो, सीझन इथेच संपतोय, पण पुढच्या सीझन मध्ये आम्ही परत येणार आहोत. प्रत्येक सीझन मध्ये आमचा परिवार असाच वाढत जाणार आहे. नवनवीन आयडियाबाज तुमच्यापर्यंत असेच पोहोचवले जातील, कारण की हा आहे भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच आयडियाबाज. तर पाहत राहा आयडियाबाज, भारताचा आपला स्टार्टअप मंच.